राष्ट्रवादीचे नेते सुनील टिंगरे विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणार आहेत आणि आता थोड्याच वेळात ते जिल्हाधिकारी कार्यालयात देखील पोहोचणार आहेत। सुरुवातीला त्यांची नाराजी होती, मात्र पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांची नाराजी दूर केलेली आहे। अण्णा आपल्यासोबत आहे। अण्णा, काय नाराजी दूर झाली तुमची आणि आज तुम्ही माघार देखील घेताय? हे पहा, आता सर्वांना मी तेच सांगितलं की आज ज्यावेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली त्या काळामध्ये एक पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझी इच्छा व्यक्त केली होती, दावेदारी केली होती आणि माझ्यासारख्या अनेक लोकांनी तिथे दावेदारी केली होती। त्यामधनं पक्षश्रेष्ठींनी सर्वांनी सर्वानुमते सर्व विषयांचा विचार करून काकडे यांना ती उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळं भविष्यामध्ये आज त्यांची जी उमेदवारी त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे माझ्यासकट सगळेच इच्छुक काकड्यांबरोबर राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असं आमचं ठरलेलं आहे। पण मग तुम्हाला नेमका काय शब्द दिलाय पक्ष? तुम्ही अजितदादांसोबत काम केलेलं आहे आणि आता तुम्ही तुमचं नाव आघाडीवरती होतं, मात्र तुमचं नाव मागे घेतलं, आता तुम्हाला पक्षाने नेमका काय शब्द दिलाय? हे पहा, काय असतं, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस निर्णय घ्यायची वेळ येते त्या वेळेची जी काय परिस्थिती निर्माण होते त्या पद्धतीने त्यांनी ते निर्णय घ्यावा लागतो पक्षाला आणि येणाऱ्या काळामध्ये कुठं ना कुठं मला ते संधी देतील, कारण त्यांनी मला सांगितलं योग्य सन्मान राखला जाईल, वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही असा शब्द त्यांनी मला दिला। आणि मला खात्री आहे वहिनीसुद्धा आज चांगल्या पद्धतीने आज ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत। पार्थदादा युवा नेते म्हणून आपल्या सर्वांनी पाहिलं असेल, त्यांचंही काम एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी दिलेला शब्द की बाबा येत्या काळामध्ये तुम्ही माझा मान सन्मान राखला जाईल, मला संधी दिली जाईल अशा पद्धतीने होती। त्यामुळं ते ऐकून मी या ठिकाणी पक्षाचं काम करण्याचं मी ठरवलेलं आहे। पण दुसरीकडे महाविकास आघाडीचा देखील उमेदवार आहे, तुम्हाला वाटतं की पक्षाचं म्हणून तुम्ही त्यांना काही विनंती करणार की त्यांनी माघार घ्यावी? राष्ट्रवादीचेच उमेदवार आहे ते, असं काही वाटतंय? नाही, हे पहा, आत्ताच ते काम असतं प्रत्येक उमेदवाराचं असतं। पक्षातले अध्यक्ष असतील, सिनियर लोक असतात किंवा माझ्या शहर लेवलचं वेळ असती तर मी 100% त्यात पुढाकार घेतला असता, परंतु आमचे सिनियर लीडर मला आत्ताच कळलं की वळसे पाटील साहेब पवार साहेबांना भेटायला गेले आहेत, ते विनंती करतील। प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा आणि त्यातनं एक महाराष्ट्राला चांगला मेसेज। आणि पुणे जिल्ह्याची विशेषतः ही खासियत राहिलेली आहे की प्रत्येक राज्याच्या अटीतटीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते सर्वानुमते या ठिकाणी एकमत करून काम करतात आणि तशा पद्धतीने जर समोरच्या म्हणजे महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू। तर सुनील टिंगरे आता माघार घेत आहेत आणि त्यांना पक्षाने देखील शब्द दिलेला आहे, वाऱ्यावर सोडणार नाही, भविष्यात त्यांना निश्चित पक्षात संधी दिली जाईल असं देखील पक्षाच्या नेतृत्वाकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीने एक वेगळी परंपरा पुढे आणावी आणि निश्चित त्यांचा उमेदवार त्यांनी माघारी घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन देखील सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।